हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आज मी बनवणार आहे एकदम कमी साहित्यामध्ये आणि कमी मसाल्यामध्ये फ्लावर मटरची भाजी। तर त्यासाठी बघा, सगळ्यात पहिलं ना फ्लावर घेतला, मोठा मोठा कट करून घेतलेला आहे। त्यानंतर पाणी गरम करून त्याच्यामध्ये पाणी आणि थोडंसं मीठ घालून स्वच्छ धुवून घेतलेला आहे फ्लावर। त्यानंतर कढई ठेवलेली आहे गॅसवर गरम करायला। त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घातलं, तेल चांगलं गरम होऊ दिलं। त्यानंतर अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालून चांगलं परतवून घेतलं। त्यानंतर अद्रक आणि लसूण असं कुटून घेतलेलं होतं बारीक असं, ते घालून घेतलं आणि अद्रक लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत चांगलं परतवून घेतलेलं आहे। आता इथं अद्रक लसूण परतवून झाल्यानंतर त्यात 5-6 पानं कढीपत्त्याची घालून घेतलेली आहेत। कढीपत्ता चांगला तळू दिला। त्याच्यानंतर एक कांदा घेतलेला मी, त्याला बारीक असं कट करून घेतलेलं ते टाकून घेतलं आणि ना हे कांदा आहे ना पूर्ण चांगला तळून घ्यायचा आहे। कांदा जरी कच्चा राहिला तर भाजीला गुळचिटपणा येतो, त्याच्यामुळं ना कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे। आता कांदा चांगला परतवून झाल्यानंतर याच्यामध्ये मी टमाटर टाकून घेतलेलं आहे। इथं मी 1 टमाटर घेतलेलं आणि बारीक कट करून घेतलेलं बघा, ते घालून घेतलं, चांगलं परतवून घ्यायचं आहे। आता हे टमाटर लवकर शिजावं म्हणून थोडंसं मीठ घालून चांगलं पेस्ट बनेपर्यंत चांगलं परतवून घेतलं। आता इथं बघू शकता आपले टमाटे चांगली पेस्टच बनलेली आहे, छान असं टमाटर शिजलेलं आहे। तर आता याच्यामध्ये ना अर्धा चमचा हळदी पावडर टाकलेली आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये ना 2 चमचे ना धने पावडर टाकलेलं आहे। जर तुमचा चमचा मोठा असेल तर 1 चमचा घातलं धने पावडर तरी चालेल। आता मस्त असं परतवून घ्यायचं आहे। आता हे परतवून झाल्यानंतर बघा, याच्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट घातलेलं आहे। तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। इथं मला जेवढं लागतंय तेवढंच घातलेलं आहे। त्यानंतर कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि चांगलं दोन्ही तिखट आहेत ते परतवून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत। आता तेल सुटल्यानंतर बघा, थोडंसं ना पाणी घालून घेतलेलं आहे, जेणेकरून आपले मसाले ना कढईच्या बुडाला चिटकू नये, त्याच्यामुळं पाणी घालून घेतलं। आता ह्याला ना चांगलं परतवून घेतलेलं आहे। आता इथं तेल सुटलेलं आहे मसाल्याला, वरून कस्तुरी मेथी घालून घेतली। त्यानंतर कलरसाठी ना थोडंसं काश्मीरी लाल तिखट घातलेलं आहे। आता इथं मसाल्याला तेल सुटले। त्यानंतर बघा, इथं मी फ्रेश मटर घेतलेले आणि ह्याला उकडून घेतलेलं आहे, ते घालून घेतले आणि मटर आणि मसाले एकजीव व्हावे त्याच्यामुळं ना चांगलं परतवून घेतलेलं आहे। आता इथं आपली मटर ही छान अशी मऊ झालेली आहे। मटर पहिलं शिजवून घेतलेली होती, त्यामुळं ना मटर शिजायला वेळ लागत नाही। तर आता इथं मटर शिजल्यानंतर त्याच्यामध्ये ना फ्लावर घालून घेतलेला आहे। आता फ्लावर ना आपल्याला मसाले आणि फ्लावर एकजीव व्हावं, सगळा मसाला ना फ्लावरला लागला जावा, त्याच्यामुळं ना फ्लावर छान असं परतवून घ्यायचं आहे। आता इथं फ्लावर बघू शकता छान अशी परतवून झालेली आहे। त्यानंतर याच्यामध्ये ना चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे। आता मीठ घालून झाल्यानंतर आता याला ना थोडंसं शिजायपुरतं ना पाणी घालून घेणार आहे। तुम्हाला जर पाणी घालायचं नसेल, नाही घातलं तरीही चालतं। इथं थोडंसं मी पाणी घालून घेतलेलं आहे। आता पाणी घालून झाल्यानंतर आता याच्यावर एक ताट ठेवून 5 मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे। तर आता इथं 5 मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली फ्लावर मऊ तयार झालेली आहे, शिजली पण छान आहे बघा। तर मस्त अशी आपली झटपट आणि कमी मसाल्यामध्ये फ्लावर मटरची भाजी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता। तर अगदी कमी मसाल्यामध्ये तयार झालेली आहे। तर इथं ना थोडासा मी किचन किंग मसाला घातलेला आहे। किचन किंग मसाल्यामुळं ना भाजीला खूप छान टेस्ट येते। तुम्ही इथं ना गरम मसालाही टाकू शकता, पण माझ्याकडे किचन किंग मसाला होता म्हणून त्याच्यामुळं मी किचन किंग मसाला घातलेला आहे। तर इथं आपली मस्त अशी फ्लावर मटरची भाजी तयार झालेली आहे। जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा,
कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. अगदी कमी साहित्यामध्ये आणि झटपट घाईगडबडीच्या टायमाला तुम्ही पटकन असं टिफिनसाठी बनवून देऊ शकता. न खाणारे सुद्धा मागून मागून खातील हे मात्र नक्की. तर चला मग भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत